मंत्री दीपक केसरकर यांनी मुक्ताफळं उधळली आहेत। वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असं केसरकर म्हणाले। राजकोट पुतळा दुर्घटनेनंतर केसरकर यांनी अजब वक्तव्य केलं आहे। शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला होता आणि काही महिन्यातच हा पुतळा कोसळला। त्यामुळे जे राज्यभरातून याविषयी संताप व्यक्त केला जात असतानाच मंत्री दीपक केसरकर यांनी हे अजब विधान केलेलं आहे। सरकार अपघाताची चौकशी करून कारवाई करेल असं केसरकर म्हणाले। दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे। तर अरबी समुद्रातील स्मारकापेक्षा मोठं स्मारक मालवणमध्ये व्हावं असंही केसरकर म्हणाले। पण त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून जी दुर्घटना घडली त्यावरून मुक्ताफळं उधळली। सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल। पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही। सध्या मला असं वाटतं एक तर मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेव्हीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्याचं काम होतं हे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेलं आहे। तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा मालवणात उभारला जावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।